गावातल्या इथं 10,000 5,000 पट्ट्या द्यायच्या आणि हिच्या बाहेर बोला भाभी उभं राहून भाभी बोलायचं उभं राहून भाभी असं माझं म्हणणं आहे की फक्त आजचं काय बंद नाही झालं पाहिजे पूर्ण गावातली पूर्णच बंद झाली पाहिजे दारू आज काही हा सुरुवातीचं ह्याच्याबद्दल मी बोलत नाही कारण येत नाही आपल्या काळाचे 7-8 बार आहे खरोखरच त्या माणसाच्या घरी जो व्यक्ती दारू पित आहे त्याची सगळ्यात परिस्थिती काय आहे कारण मी ही एका दारुड्याची बायको आहे कारण घरात 8-8 दिवस येत नाही दूर भेटत नाही खरोखर त्या महिलांचं खरोखरच आज सुद्धा मुश्किल आहे की स्वतः त्या महिलेलाच पूर्ण जगावं लागतं पूर्ण कुटुंब जगावं लागतं खरोखरच पूर्ण म्हणजे पूर्ण आपण हे केलं पाहिजे पूर्ण हे बंद केलं पाहिजे पूर्ण काळ बंद केलं पाहिजे कारण खरोखर काही शिक्षणावर सुद्धा असा परिणाम होतो की कारण माझ्या स्वतःच्या फी भरायची मुलाची फी भरायची म्हटलं तर बापाच्या खिशात गमती नाही आणि दारूला जायचं म्हटलं की दररोज जातात आणि 7:30 वाजता दारू पितात खरोखरच म्हणतात की मी म्हटलं दारूचं फुकट आरती दिवस तर म्हटलं मी बरोबर सांगते आजमेला उठवायला जातो लाज वाटते पाहिजे त्या माणसाला आजमेला उठवायला जायला पाहिजे दारूबंदी आपल्या शाळेत सुधारणा गावात बाहेर चालेल आपले आणि दहावीच्या लेकरांना सुद्धा दारू लागायला लागतो बायका दहावीच्या सुद्धा लेकरांनी बाहेरचे कॅन्सर आहे काही जरुरी सगळ्यांनी शाळेचे लक्ष दिलं मला एवढीच इच्छा सुधारणा करायची लेकरांसाठी राखणाऱ्या
डोकं फुटलं त्याचं. आजपासून अशा प्रकारे उठला जात नाही. त्यांच्या तिला भोपळ वळून येते. आणि भाजी खाऊ गावच्या एका दुकानदाराची 40,000 उधारी प्रत्येक जणाच्या माझी उधारी होती. 40,000 रुपये उधारी देते ती. माझ्या घरी सरकारच्या मला 10 रुपये कोण देत नाही. तिकडं काय करून दारूची दुकानं बंद करून माझा मुलगा कसा निघतो गावात 20 गावाला म्हणतोय होता काय आज काय आहे त्याची परिस्थिती आज काय आहे ती मी सांगू शकत नाही. मी एखाद्याचा रडू शकते का माझा मुलगा जर काही झालं मुलगाने झोपत असेल माझा मुलगा 17 दिवस झाला कुठं मारण्याचा कोण नाही कानावर मार बघून मारायला लागले घरी आणून सोडले सगळे मारवायला येते आणि उधारी करायचं काय झालं नाही तर उधारी माझ्या पोराला देते ते माझ्या ड्युटी सोडून आणि ह्याचा कपड्याचं काम करावं काय करायचं ह्याचा कुणीतरी घ्या तुझ्यापासून थोडं बोल पुन्हा बोल खाली बसून बोल खाली बसून बोल खाली बसून ही फक्त आपल्या नवऱ्यासाठी किंवा आपल्या घरातल्या पुरुषासाठी नाही आपल्या पुढच्या भविष्यासाठी म्हणजे आपल्या मुलांसाठी आपण जी करत आहोत दारूबंदी ही आपल्या मुलांसाठी तळमळीने सगळ्या महिला इथं आलेल्या आहेत. तरी सर्व गावकऱ्यांनी या गोष्टीचा काहीतरी निर्णय लावावा की गावातली दारूबंदी ही झालीच पाहिजे. पण आपण जी जन्म दिलेली मुलं आहेत ती वाईट व्यसनाकडे चाललेली आहेत याची खूप महिलांना तळमळीनं म्हणजे काही सांगायची गोष्ट नाही. ताई जशा रडल्या तशा महिला मी बघते गावात मी बचत गट चालवते. मी प्रत्येक बचत गटाच्या मीटिंगला गेले की मला असं दिसतंय की महिला 5 तरी महिला तिथला बचत भरू शकत नाहीत. त्यांच्या अक्षरशः रडतात आणि बाकीच्या 5 महिला त्यांना म्हणतात की तुम्ही बचत करी नाही बचत करी नाही. पण त्यांची काय कंडिशन आहे की मी दररोज महिलांची बघते की गावात दारू जी चालू आहे का नाही घरातला दळण सुद्धा विकून लोक दारू पितात. त्यांना दररोजची दररोज कष्ट करावं लागतंय दररोज घाम गाळावं लागतंय आणि घरी आल्यानंतर लावण्याच्या स्वाधीन पैसे करावे लागतात नाही तर मारण्याचा मारते. म्हणून गावातली दारूबंदी ही झालीच पाहिजे. आजपर्यंत पुरुष लोक पेत होती आता ही मुलं सुद्धा प्यायला लागलेत. म्हणून आपल्याला सर्वांना हा निश्चय करायला पाहिजे. गावांनी आपल्या सर्व पुढच्या मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घ्यावा की गावातली दारूबंदी ही व्हावी. आपण कुठल्या दारूच्या दुकानदाराच्या विरोधात नाही. आपण फक्त दारूच्या विरोधात आहे फक्त व्यसनाच्या विरोधात आहे. आपल्याला कुठल्याही दारूच्या दुकानदारासोबत वैधवा घ्यायचा नाही. आपल्याला फक्त दारूच्या विरोधात वैधवा घ्यायचा आहे. प्रत्येक महिला इथं कळकळीनं आलेली आहे. कुणी काही मज्जा म्हणून आलेलं नाही. कुणी पैसे देऊन कुणी आणलेलं नाही. प्रत्येकीच्या घरची कंडिशन आहे. कुणाला माहित नसेल की माझा दारा पेत आहे नाही पेत आहे. प्रत्येक जणी म्हणतात माझं नाही पेत आम्हाला नगर यायचं. पण उद्या तुमची लेकरा पेतील म्हणून या म्हणून पुढाकार घ्या. अगोदर कुणी पेत नव्हतं पण आता सगळीच प्यायला लागलेत. पेले नाहीत पाहिजे कुणी सुद्धा. गावातली दारूबंदी ही झालीच पाहिजे. खूप कळकळीची विनंती आहे की गावात ही दारूबंदी करा दारूबंदी करा. वाढली सुद्धा परत 9
जिने भारताला दिला थोर राजा, नमस्कार माझा त्या जिजाऊ मातेला. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गुणांचा संगम असणाऱ्या या सगळ्या भारतीय आणि माझ्या सगळ्या भगिनींना माझा पहिल्यांदा अभिवादन. कारण आज आपण या ठिकाणी एक चांगलं पाऊल उचलण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलो. आजपर्यंत मी या पेपरमध्ये फक्त बायका कार्यक्रम बघायला जाताना पाहिलं होतं, पण आज मात्र आज मला अभिमानानं सांगा वाटतं सगळ्यांना की आज जी क्रांतीचं पाऊल आपण सगळ्यांनी टाकले ना, हे खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं त्याचं फळरूप आहे. आणि आपल्या सगळ्यांना हा जो क्रांतीचा जो दीपक आहे, ज्योत आहे, आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला म्हणायचं की आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून जर होत असेल तर अगोदर आपली मुलं घडली पाहिजे, अगोदर आपण चांगलं घडलं पाहिजे आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आपण आपल्या गावाचा विचार करू शकतो. आज जर पाहिलं गेलं तर आज आपल्या लेकरांची परिस्थिती काय हे प्रत्येक स्त्रीला माहिती आहे, पण ती कुठेतरी आपलं मन दाबून दाबून जगते. काही उपयोग नाही आपल्या जगण्याचा. जगायचे ना तर आनंदानं आणि बिनधास्तपणे जगायचं असेल ना तर अगोदर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. ह्या समाजाची लागलेली ही कीड आहे, ही कीड मात्र काढली पाहिजे. इथं कुणालाच विरोध नाही, वैयक्तिक राजकीय हा कुणालाच विरोध नाही. विरोध आहे आपल्या गावचं सांस्कृतिक जे वातावरण बिघडत चाललंय ह्याला विरोध आहे. ह्याला आम्हाला कुणालाच विरोध नाही, ह्याला राजकीय बाजकारण नाही किंवा कुठल्याच गोष्टी नाही. हे फक्त आम्ही आजसाठी ठरवलंय की आमची लेकरं उद्या या गावामध्ये सुरक्षित राहिली पाहिजे, आपल्या पोरी सुरक्षित फिरल्या पाहिजेत आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपण खऱ्या अर्थाने ही लढाई जिंकली असं आपण म्हणू शकतो. आज सांगा किती महिला ज्या आहेत ती मुलीला बिनधास्तपणे चौकात पाठवू शकतात. एकही स्त्री आपल्या एका मुलीला 5 वर्षाची असू देत, 3 वर्षाची असू देत, मोठ्या मुलीचा तर विषय सोडून द्या, कारण त्यांना वाटतं बाहेर कोणतरी पितळ्या बसलेला असेल. त्यांना काय म्हणायचं, बायका आजकाल पदर घेत नाही. मला तर आता घ्यायची पण इच्छा नाही. का घ्यायचं आम्ही पदर? तुम्ही तेवढं स्वतःच ठरवले का की तुम्ही तेवढं स्वतःची इमान किंवा स्वतःच तेवढं ठेवलंय का गावामध्ये की बायकांनी तुम्हाला राजावं, स्वाभिमान करायचा? खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटत असलं की आम्हाला न्याय द्यावा, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक बायकोला आणि प्रत्येक आपल्या लेकीला न्याय द्यावा वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. End is not E&D. End means report never dies. And if you get answer in no, that means next opportunity. हा सगळा विचार आपण करायला पाहिजे. आज आता या ठिकाणी आज आपण आलोय, आता तुम्हाला सांगतील की आता तुम्ही हे करू नका, ते करू नका, पण भिवू नका. ही फक्त सुरुवात आहे. लढाई तर अजून खूप पुढची आहे आणि त्याच्यामुळे सांगते जर आता तुम्ही घाबरलात तर पुढची लढाई आपण जिंकू शकणार नाही. कारण आपल्या पोरी जर वाटत असेल व्यवस्थित राहाव्या, आपली पोरं चांगल्या शाळेत जावे, चांगले घडावे आज आणि येत्या काळामध्ये नक्की घ्यावं लागेल. त्याला कुणाचाच हे नाही, विरोध नाही. आपल्या गावचा विकास झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, सगळ्यांचे बिझनेस धंदे सगळे चालले पाहिजेत. आमचा कुणालाच विरोध नाही, परंतु सगळ्या गोष्टी सगळ्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे की विचार काय आहे तो विचार फक्त व्यवस्थित व्हायला पाहिजे. फक्त बायकांची सुरक्षितता आणि ती घरात पण सुरक्षित नाही आणि दारात पण सुरक्षित नाही. एकटी बाई कधीच आता बाहेर पडू शकत नाही. ती सुरक्षितता तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. कशाला पोलीस स्टेशन लागते, गावात ते करून व्यवस्थित असले तर कशाला आम्हाला भीती वाटायला पाहिजे की आम्ही गावातून इथपर्यंत आम्हाला कुणीतरी सोबत पाहिजे? कशाला? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आज पुरुष वर्गाने सुद्धा करायला पाहिजे. आमची आज सगळ्या गावातल्या बंधूंना, सगळ्या गावातील बंधूंना एवढीच विनंती आहे, आम्हाला लाडक्या आम्ही सगळ्यांना म्हणत असतो की आम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुमचा हे करावा, आदर करावा, तर तुम्ही आम्हाला बहिणी समजून खऱ्या अर्थानं जर तुमचा आम्हाला पाठिंबा असेल तर शेवटपर्यंत ह्या लढाईत तुम्ही सुद्धा साथ दिली पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये दोन्ही बाजू आहेत. नाण्याला जसं 2 बाजू असतात ना, पुरुष आणि स्त्री, तसं या ठिकाणी ह्या लढाईमध्ये सगळेच महत्वाचे आहेत, लहानांपासून मोठ्यापर्यंत. त्याच्यामुळे प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या दैवतचं नाव हे कुठेतरी चांगल्या ठिकाणी घ्यायलाच पाहिजे, म्हणजे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आज आपण फक्त फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळीकडे रिसोर्ट पाहतो. आज बेरे पाटलांचं आपण नुसतं भाषण ठेवलं
हा विचार करायला पाहिजे. पुन्हा तुम्ही शिवजयंती साजरी केली पाहिजे. आज परत खऱ्या अर्थानं हा विचार इथून गेला पाहिजे की स्त्रिया सुरक्षित झाल्या पाहिजे. आज आम्ही बोलतोय, पुन्हा असं म्हणायला नको पुष्कळ बोलल्या बायका आणि काहीच नाही. जर तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला साथ दिली तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सगळ्यांनी पाठिंबा द्यायला गरजेचं आहे. तर मी सर्वांना एवढंच शेवटी विनंती करते की आपण स्त्री आहेत, आपण घडवलं तर देशही घडवू शकतो. कारण जिजाऊंनी देश घडवला, शिवबा घडवले आणि तोच विचार आपल्याला आज या ठिकाणाहून घेऊन जायचंय. आपल्याला स्वराज्य घडवायचं नाही किंवा आपल्याला कोणासोबत लढायचं नाही. आपल्याला कारण 350 वर्षापूर्वी सुद्धा अशीच एक महिला घराबाहेर पडली आणि आपल्या देशातली महिला संपून टाकली. इतर दावायची करतात. दुसरं सांगायचे, आता तुम्ही महिलांनी एवढा निर्णय घेतला, एवढा ठाम राहिला, आम्ही सर्व पुरुष तुमच्या बरोबर उभं राहणार आहे. बऱ्याच महिला आल्या नाही, त्यांना एक सांगतो की आले नसते तुम्ही किंवा माझ्या घरात पोलीस पेट नाही, अगर आपल्या पोलीस पेट नाही, पण आज असं समजू नका आज आपल्या घरात पोलीस पेट नाही, पण उद्याचा मुलगा नाही. घरातली चांगली चांगली गरजू माणसं दारूगोळा घेतली आहे आणि ह्याचा सगळ्यांनी विचार करायचा आहे. आणि आजही तुम्ही बैठक ठरवली, गुरुवारी ग्रामसभा घ्यायची आपल्याला रितसर कायद्यानुसार. सरपंच या ठिकाणी नोटीस काढतील, काय गोष्टी असतील ते पूर्ण होईल आणि गुरुवारी ग्रामसभा होईल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, एवढं लहान वास्तव झालेलं आहे, महिलांनी तुम्हाला जेवढं समजलं तेवढं पुरुषाला समजत नाही. कारण प्रत्येक पुरुष 12 वाजता येते आणि तुझं पूर्ण पाठ 3 वाजता येते. हे पुरुषाला काय येतं हे परिस्थिती झाली काय, एवढे भयानक वास्तव झाले. 4 जण जमते, दारू पिला की मटण खावं, मटणाची हॉटेल आहे तेवढीच व्यवस्था, तेवढं झाले की लगे 10 किलोमीटर वर थिएटर काय समोर बोलू नये, पण भयानक वास्तव नाही झाले. दररोज कमीत कमी नाही 25 ते 30 पोरं थिएटरला आणि शाळेत काय चाललंय आता आपण जेवढं लक्ष आता लांब वाटले बघा. आल्यावर बघितलं संध्या आपण कार्यक्रम यात्रेचे बघायला ग्राउंड पुरत नाही, बाहेर बसायला ग्राउंड. ही गोष्ट का नाही, तुम्ही विचार करा. मग काय नाही तेव्हा महिला अगर का पुन्हा याचा गांभीर्याने विचार करू नये, तुमच्यावरती जबाबदारी. अजून आपलं कुणी शेजारी आला नाही त्यांना जाऊन सांगा तुमच्या घरातलं पीठ नाही, पण तुमच्या घरातले लहान लेकरं मोठी झाल्यानंतर काय करणार आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये ज्या वातावरणामध्ये आपण राहत असतो तसंच आपण घडत असतो. त्याच्यामुळे घरातला कुठलाही माणूस बिगर व्यसनी राहणारच नाही ही गॅरंटी देतो. इकडे चालू आहे त्याच्यामुळे प्रयत्न करायचा, किती साधू असू द्या आणि कुणी असू द्या, तो पेणारच आहे. आणि पुढल्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रत्येक घरासमोर एकदा दारू माणूस पडलेला दिसेल तुम्हाला. आणि महिला तर कुणी सुरक्षित सून नसेल. आज परिस्थिती अशी, तुम्हाला जर बाहेरून तुमच्या बाहेरून फोन आला की बाबा आमच्या मुलीला नवरदेव बघा, तर अक्षरशः दहीपूरमधली एक सुद्धा महिला सांगत नाही की आमच्या इथं पूर्वी देऊ म्हणून सांगते का. 150 मग ह्याचा त्रास आपल्या सगळ्याला होणार आहे. आमचा विरोध कुठल्या व्यक्तीला नाही किंवा राजकारणाशी नाही. आणि तुम्हाला आता आंदोलन हे चालू केलं ना, मागं हटायचंच नाही. काही झालं तरी मागं सरकायचं नाही. आम्ही थांबायचं तुमच्या पाठीमागे काही वेळ. प्रत्येक घरी जाऊन मी आज आमच्या ग्रुपला कमेंट केली, प्रत्येक 80 सदस्यांनी आम्हाला रिप्लाय दिला. सगळा ग्रुप पाठीमागे, काही अडचण नाही. दुसरं एक सांगतो, ग्रामसभा घेऊ, कायदेशीर तिथं मतदान होईल, काही होईल. आणि ही गोष्ट तरी आपली यशस्वी नाही झाली तर खंडोबाचा समारोप आहे. उद्या महिलांनी कुठल्याही मतदानाला जायचं नाही, लक्षात ठेवा. सगळ्यावर बहिष्कार करायचा. पुणे तुमच्या घरामध्ये दबाव, समजा पुण्यातून सांगत त्याला की तुमच्या घरातल्या बाहेर बघा, कुणी पाहिजे त्याला, कुणी पैसे देईल, असं आहे. तर हे सगळ्याला थांबा. कुणी सुद्धा फूट पडायचा प्रयत्न करेल, कुणी आणून मनामध्ये काहीतरी वितून टाकण्याचा प्रयत्न करेल आणि हे सगळ्यांना मिळून करायचा सुद्धा प्रयत्न होईल. त्या सगळ्याचा विचार आपल्याला
आणि पुढे कोणी काय म्हणत त्याकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त आता याच्यावर फोकस करा तुम्ही. गुरुवारी ग्रामसभा होईल आणि फक्त एक आहे, गुरुवारी कितीही महत्वाचं काम असू दे, याच्यापेक्षा महत्वाचं काम मला आता कुठलंच आहे असं वाटत नाही. हे फक्त महत्वाचं काम आहे. कुठेही कोणाला जायचं नाही, कुठेही कुठंच जायचं नाही, फक्त ग्रामपंचायत पुढे ग्रामसभेत. आता एवढं तुम्ही आहे त्याच्या चौपट संख्या तुम्हाला पाहिजे. त्याच्यामुळे जे आले नाही त्यांना घेऊन द्या. उद्या विचारावं तुम्ही काय आमची या काही सरकारने आम्ही केलेली होती. वाईट अतिशय अनुभव अतिशय वाईट होता. आजच्या घडीला चांगलं हे म्हणतंय की त्यावेळेस आम्ही 15 लोक एकत्रित आलतो. सुरुवातीला किती आलो? 15 लोक. शेवटला राहिलो 5. एक गळत गेला, एकेकाला दबाव येत गेला, कुणाला पाऊल फोन आलं, कुणाला धाकटा जर आमच्या सोबत असेल तर त्याला फोन दाब दिला. आज अतिशय आनंदाची बाब अशी वाटते की त्या दिवशी तुम्ही काहीतरी 75 ते 100 महिला होता. आज 300 ते 350 महिला. आम्ही आपल्याला आणि बातमी करायला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असणारी आपल्याला महिला म्हणजे त्याची प्रोसेस अशी असते. मी तुम्हाला सांगतो, मतदार यादीवर जेवढं महिलांचं मतदान आहे, मतदार यादीवर जेवढं महिलांचं मतदान आहे, जर समजा 1400 आकडा असेल आपल्या दैवतचा महिला मतदारांचा, 1326 महिलांचा मतदानाचा आकडा आहे 1326, तर 50% पेक्षा जास्त, 50% पेक्षा जास्त लागतं. म्हणजे असं नसतं का ग्रामपंचायत किंवा आमदारकीचं कसं असतंय, समजा 100 मतदान आहे त्यातलं 50 टाकलं, त्यातलं 30 ज्याला पडलंय किंवा सगळ्यात जास्त ज्याला पडलंय असं नसतंय. मतदार यादीवर जर 1326 असेल तर आपल्याला काही करून 700 मतदान आडव्या बाटलीला पडावं लागतंय. किती? 700. आता निवडणुकीत मी तुम्हाला अनुभव सांगतो की आपलं नियोजन जर आपण 700 धरलं तर मतदान 700 होईल. आपल्याला 900 ची तयारी करावी लागणार आहे. तुमची जर 1000ची तयारी काही अडचणच नाही. बाळ बंद करायचं कसं मी प्रोसेस सांगतो. कारण बाळ नाही, बाळ परवानगी द्या सुद्धा महिलाच्या सह्या असतात. कुठल्याही बाळाच्या ह्याच्यावर सह्या राहायच्या. त्याचं माहिती बंदच करायचंय ना, नाही तर हिकडनं बंद करायचं आणि इकडे 5 ठरवण्याच्या तुम्ही नाही ग्रामपंचायतला दिलेलं सांगायचं. काय इकडे असं बोलायचं, इकडे तसं करायचं. कोणतेच बार चालू नाही राहिले पाहिजे. हा हीच आमच्या बाळाचं ठरवणार कुठल्याही महिलाची शरीर बस. त्याची प्रक्रिया कायदेशीर काय आहे याचा पण अभ्यास आजपर्यंत आपण टिकूनलेलं. ज्यांनी केलाय त्यांनी मार्गदर्शन करावं. आताच या ठिकाणी बसून तुम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये येत होता त्यावेळेस मी BDO साहेबांना फोन केला की साहेब आमच्याकडे अशी घटना घडलेली आहे. महिलांनी विनंती केली परंतु महिला या ठिकाणी जमल्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ग्रामसभा घेताय तुम्ही, पण आज एकतर सुट्टीचा दिवस आहे, तुम्ही ग्रामसभेचं प्रोसिडिंग लिहिणार आहात का यावर चर्चा झाली. आणि असं आमच्या वतीनं आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं सांगतो की तुम्ही दिलेल्या निवेदनाचा आधार घेऊन गुरुवारी सकाळी 10:30 वाजता 10:30ला स्वाक्षरी संपल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला 10 वाजता ग्रामपंचायत कशी यावं लागेल. चालेल का? थोडं उशिरा करायचं कारण स्वयंपाक करून तुम्हाला सगळ्यांना पोहोचायचं आहे. आपल्याला ग्रामसभेला सुरुवात करण्यासाठी 100 महिलांची पहिल्यांदा सही लागते. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताल त्या पद्धतीनं ग्रामपंचायत करायला तयार आहे. सुरुवातीला 100 सह्या झाल्याशिवाय प्रोसिडिंग चालू होत नाही. पहिल्या 10 आल्या 25 आल्या हे नाही. कायदेशीर प्रक्रियेतून आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे. ग्रामसभा ही मंदिरात घ्यायची नाही. आपल्याला ग्रामसभा ही ग्रामपंचायत समोर व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये घ्यायची, जेणेकरून आपला पुरावा भक्कम होईल. मी व्हिडिओग्राफर लावतो. 100 सह्या झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या रजिस्टर बोर्डवरून आपण शूटिंग चालू करू आणि 100 सह्याचं उपस्थित पत्रक पूर्ण झाल्यावर ग्रामसभेचं प्रोसिडिंग चालू करू. जितक्या जास्त सह्या होतील, जितका जास्त पुरावा तयार होईल, तेवढा आपली भूमिका स्टँड राहील किंवा आपला विरोध दारूबंदीसाठी कायम राहील.